अरे ही कसलं सुक्क मटण हाय. तोंडाला 3 किलो पाणी सुटलं. आज म्हणलं डेअरिंग करायचं आणि पप्पाला कुणावर बोलताय म्हणून विचारायचं. तेवढ्यात तुला आईने घरी जेव्हा बोलले म्हणून पप्पाने माझं तोंड बंद केलं. आईने घरी बोलले म्हणले आई का मकसद कुछ अच्छा योगा म्हणून लगेच डायरेक्ट माझं जाऊन चक्क बूट घातलं आणि झाट दिवशी उन्हात घाम फुटलेल्या गाडीत जाऊन बस आणि कुछ खाणे केले घर जाणं पडताय म्हणत मध्ये विट्याच्या गर्दीत जाऊन फसलो. गर्दीत घरी जाऊस तर मटन का चिकन एवढंच माझ्या डोक्यात होतं. कारण त्याशिवाय मला आई घरी बोलवणार नाही ही पण माहित होतं. त्यामुळे तसाच फरफडत घरात एंट्री मारली. तर अनुश्री माझ्या आधी जेवाय बसली आणि मला बघून ह्या माणसाला कुठे तर बघितल्यासारखं वाटायला लागले म्हणून वहिनीला म्हणायला लागली. ती ऐकलं मी माझं सांत्वन करायला माझ्या आईकडे गेलो तर तिचा सांडशीनं येलदार लावायचा कार्यक्रम चाललेला. कुणी कोणाला डिस्टर्ब करायला नको म्हणून मी केलेल्या मटणाची तपासणी चालू केली. तर मला बघून सुक्या मटणाची चड्डी चोली झाली म्हणून मी आधीच कार्यक्रम उरकून बसलेल्या मिठाच्या मटणाकडे भाकरीकडे गेलो. ती तपासणी केली ऑल ओके म्हणून मी लय खुश झालो. मला एवढा खुश बघून रस्ता पण हसून उकळ्या फोडायला लागला. वातावरण घरच्यासारखं झालं. ही कळल्यावर सुक्क मटण वळकी चड्डी घालून मालक मला पण व्हिडिओ मध्ये घ्या मला पण फेमस व्हायचं म्हणून मागे लागलं. तेव्हा मी त्याकडे बघून लय खुश झालो. मग मी गेलो मिठाच्या मटणाकडे. त्याचं पण 2-4 पीस डवळून वर काढले आणि सुक्या मटणाच्या कडे आगाऊपणा करणारे एका तुकड्याला घेतला वर आणि आगाऊपणाची शिक्षा म्हणून माझ्या पोटाच्या जेलमध्ये घातलं. त्यामुळे तुम्ही फक्त खाल्लेलं बघा. मागच्या बाथरूमच्या दरवाजाकडे अजिबात लक्ष देऊ नका. तो चुकून उघडा राहिलाय. त्यावर तुम्ही ताटा वाडावाडीचा कार्यक्रम बघा. आईनं पहिलं ताट वाढून मोठ्या नळीचं ताट बाह्याला दिलं. त्याचा आनंद बघा त्या चेहऱ्यावर अजिबात गगनात मावना. मग आली माझ्या ताटाची बारी. मी बारका असल्यामुळे मला बारकीच नळी मिळली तर मिळली. नळीपाशी काय असते अशी मनाची संतोन करत मी भाकरीचा तुकडा काढला आणि तोंडात घालायला चालू केलं. मटणाचं सुक्क कालवण आणि रस्सा हा कसला भारी झालता. म्हणून मी तुम्हाला माझी बारकी मोठी नळी दाखवायला चालू केलं आणि तोंड वाकडं करून खाल्ली.